इंस्टाग्रामवर मैत्री करून मुलीला लाखोंनी लुटल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 तरुणांना अटक केली आहे। 19 वर्षीय वेदांत बुरांडे या तरुणाने एका उच्चभ्रू मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली। हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। मुलगी श्रीमंत असल्यानं बाहेर फिरायला गेल्यावर सर्व खर्च तीच करायची। मुलाने मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले। त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करायला लागला, अधिक पैसे मागू लागला। जोपर्यंत वेदांत छोटी छोटी रक्कम मागत होता, तरुणी त्याला ते पैसे देत होती। मात्र वेदांत मोठ्या मोठ्या रकमेची मागणी करू लागला। मुलीने नकार दिल्याने त्याने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। त्यामुळे तिने 15 तोळे सोनं आणि 1,85,000 रुपये त्याला दिले। हा ऐवज घरातून चोरी करून तिने दिला, पण तरीही या मुलाची मागणी थांबत नसल्यानं शेवटी तरुणीने घरी सर्व प्रकार सांगितला। त्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर वेदांतसह त्याच्या 2 सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। प्रारब्ध कीर्तीवर आणि कृष्णा व्यास अशी या 2 मित्रांची नावं आहेत। हे सर्व आरोपी मूळ शहरातीलच आहेत। तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी आरोपींना लगेच कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे। अति जलद न्यायालयाच्या माध्यमातून याचा न्याय निवाडा झाला पाहिजे अशी मागणी आता केली जाते। ज्या नाबालिक मुली होत्या त्यांचे पेरेंट्स कुठेतरी घाबरले की आपण समजा समोर आलो तर आपल्या मुलींची बदनामी होईल। त्या दृष्टीने त्यांनी माघार घेतला होता की आम्ही कंप्लेंट देणार नाही म्हणून। तर त्यावेळेला आम्हाला ठाणेदार सरांकडनं म्हणजे राठोड सरांकडनं आम्हाला कॉल आला की मॅडम तुम्ही या आणि त्यांना समजूत घाला की अशा प्रकारचं जर होत आहे तर आपल्याला समोर येऊन कंप्लेंट देणे गरजेचं आहे। तर त्यावेळेला मी आणि माझे मिस्टर दोघंही आम्ही त्या मुलीच्या पेरेंट्सशी भेटलो आणि त्यांना समजूत घातली की अशा प्रकारची जर तुम्ही समोर पाऊल वाढवला आणि कंप्लेंट दिली तर त्या मुलाला पनिशमेंट होईल आणि उद्या चालून हे अशा प्रकारचे कृत्य घडणार नाही। त्याकरिता आम्ही गेलो आणि ती कंप्लेंट नोंदवल्या गेली आहे। समोर ह्या अशा प्रकारचे कृत्य होणार नाही याकडे नक्कीच लक्ष देऊ। आणि ज्या प्रकारे आता हे जे घडत आहे तर स्नॅपचॅटमुळे जास्त हा कॉमन असा फॅक्टर दिसला मला जेव्हा बयान वाचले तेव्हा। तर आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक प्रिन्सिपलला ताकीद देणार आहोत की कुठल्याही प्रकारचा होमवर्क किंवा नोट्स तुम्ही मोबाईलवर पाठवू नका, जेणेकरून मुलांना मोबाईल देण्याची गरज पडणार नाही। म्हणजे पॅरेंट्सही कित्येकदा हतबल होऊन जातात की तुम्ही होमवर्क पाठवत असल्यामुळे, शाळेने होमवर्क पाठवत असल्यामुळे पॅरेंट्सला मोबाईल द्यावा लागतो आणि त्यामुळे हा गैरप्रकार घडलेला हा समोर येतो आहे। आणि हा कोरोनापासून जरा हा प्रकार जास्त आहे। तर आम्ही शाळेमध्ये तर हा पाऊल उचलणारच आहोत, पण जनजागृती म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक आई वडिलांशी भेटून हा विषय डिस्कस करणारच आहोत। आत्ताच मूल प्रकरणामध्ये जे घडलं की अमानवीय कृत्य होतं, समाज विघातक जे कृत्य होतं आणि त्या मुलांनी त्या मुलींशी केलेलं जे कृत्य होतं हे गुन्हा होता आणि या गुन्ह्याला शिक्षा कशी झाली पाहिजे, कारण आता गुन्हा त्यांनी नोंदवला आहे। पण आम्ही आत्ताच आपल्या आदरणीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवारकडे मी निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदनामध्ये आपण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस वळवल्या जावी, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर तात्काळ न्याय मिळू शकला पाहिजे।